कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता आली असली तरी अध्यक्षपदावरून तसेच विविध समित्यांच्या वाटपावरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार का, अशी चर्चा रंगली आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरलाय। त्यामुळे राष्ट्रवादीचा झेडपी अध्यक्ष होणार असं संकेतच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेत। मात्र आता अध्यक्षपदावर भाजपकडूनही दावा करण्यात आलाय। खासदार धनंजय महाडिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या असल्या तरी मतदान मात्र भाजपला जास्त झाल्याचा दावा करत अध्यक्षपदाची मागणी केली आहे। त्यामुळे आता अध्यक्षपदावरून तसेच समित्यांच्या वाटपावरून महायुतीत जुंपण्याची चिन्ह आहेत। कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये मोठा भाऊ कोण यावरून भाजप आणि राष्ट्रवादीत जुंपली आहे। खासदार महाडिक यांनी मतांचं गणित मांडलंय। सर्वाधिक जागा निवडून आल्यानं अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे असेल असं स्पष्टपणे मुश्रीफ यांनी सांगितल्यावर आता महाडिक यांनी म्हटलंय की भाजपला सर्वाधिक 3,42,000 मतं मिळाली आहेत, तर राष्ट्रवादीला 3,41,000 मतं मिळाली आहेत। त्यानंतर शिवसेना व काँग्रेस आहे। त्यामुळे भाजप हा मोठा भाऊ आहे। जिल्ह्यातील जनतेनं भाजपवर विश्वास ठेवलाय। महायुती आहे म्हणून आम्ही एकत्र बसणार आहोत, तर आम्हाला देखील अध्यक्षपद आणि समित्या मिळाल्या पाहिजेत असं महाडिक यांनी नमूद केलं। तर आम्ही विचार करू, सतेज पाटलांचं सूचक विधान। दरम्यान निकालानंतर काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी मुश्रीफ यांनी मदत मागितली तर विचार करू असं सूचक वक्तव्य केलं होतं। ते म्हणाले होते की कोल्हापुरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची एकत्रित बहुमत दिसतंय, मात्र ते महायुती म्हणून लढले आहेत। हसन मुश्रीफ स्वतंत्र लढले असते तर कदाचित विचार करता आला असता। मुश्रीफ साहेब अध्यक्षपदासाठी स्वतंत्र लढले आणि त्यांनी मदत मागितली तर विचार करू। कोल्हापूर जिल्हा परिषद पक्षीय अंतिम बलाबल आहे। राष्ट्रवादी काँग्रेस 20 आहे, काँग्रेसचे 15 आहेत, भाजपचे 12 आहेत, तर शिवसेनेचे 9, जनसुराज्य 6, राजर्षी शाहू आघाडी 4, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 1, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 1। पक्षीय बलाबलामध्ये महायुती एकत्र आल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा झेडपी अध्यक्ष निश्चित आहे। त्यामुळे एक प्रकारे कोल्हापूरकरांनी मतांमधून दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना श्रद्धांजली वाहिली आहे। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।